शेवग्याचा किती पाळा काढतेस? रियाला आम्हाला किती वाचतील ते पण आम्हाला काही माहीत तुमच्याशी शेअर करते मी आता. मला असं वाटतं शेअर करावं, सगळं अशा गोष्टी होतात. काही माणसं अशी असतात की ज्यांना मध्ये घुसून काम ना आलो, आता आमची एसटी चुकेल, मग आम्ही कसं जायचं, तुम्ही कशा आलात, असं मी आज आपलं कामच नसतं झालं. प्रॉब्लेम पण झाला. तर ये माझ्यासोबत ये शेरू, चला चला आई बरोबर, चला अगे चल. हां चला 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 चला, मस्ती करत करत चला. पायामध्ये नका रे, मला पाडाल खाली. शेरू हे इतके आगाव झालेत ना, मस्ती. यांना दम द्या, ऐकलं का? दोघं जण मस्ती करतात परत. आत्ता ते बाहेरून आलेले आहेत हा दोघं जण. हाय राम, चला छे, हम काठी घेतात, हम काठी घेत्या. वाघ्या वाघ्या आपलं रागवतो ना, पण जरासं काय झालं का तर रागला येतो वाघ्याला पटकन. तर हे बघा, ही आता शेवटचं चाफ्याचं फूल काढते. सगळी फुलं काढून घेतलेत. हे आपलं ना दुसरं चाफ्याचं झाड आहे, म्हणजे छोटंवालं जे आहे ना आड्याच्या बाजूने, हे बघा इकडचं. त्याला पण छान अशा कळ्या वगैरे बघा यायला सुरुवात झालेली आहे. धरतं आता, बऱ्यापैकी धरतं आता, ते चांगलं झालं आहे. हे झाड की नाही एकदम म्हणजे सुकल्यासारखं झालं होतं, वाढच होत नव्हती त्या झाडाची. आणि ह्याचं खत पाणी वगैरे केलं ना, तुमच्याशी शेअर केलं होतं मी. पूर्ण कटिंग करून टाकलं होतं झाड ते, आणि मग त्याला खत पाणी वगैरे केलं. आणि आत्ता बघा किती छान आहे, आणि भरपूर असं कळ्यांनी आता भरून गेलेलं आहे, आणि चांगली वाढ सुरू झाली त्या झाडाची. तर ही बघा, ही इतकी फुलं आता काढलेली आहेत. थोडीशी फुलं आहेत अजून झाडावरती. वाघ्या शेरू फटका देणार आहे एक. दोघांची नुसती मस्ती चालू आहे, मगापासून नुसतं धावपळ धावपळ त्याची चालू आहे. हां आता दमलेत, त्याला बसा येते आता. वाघ्याला अजून खेळायचं, त्याच्यातून म्हणजे मन त्याच्यातून भरलं नाही बघा. इकडे या, कसले धावताय बघ दोघं जण. वाघ्या तर घरात येतं इकडे. गुड मॉर्निंग आणि शुभ प्रभात. तर नेहमीप्रमाणे आपलं रुटीन बघा चालू झालेलं आहे. आत्ता मी तुमच्याशी बोलते, पण आमच्याकडे की नाही पाऊस पडतो आहे, आणि त्याच्यामुळे तुमच्याशी बोलताना थोडासा पावसाचा आवाजसुद्धा कॅप्चर होणार आहे. बराच वेळ मी वाट बघितली, पण पाऊस काही जायचं नाव घेत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता जसं आहे तसं म्हटलं आपण आपलं काम सुरू करूया. तर इथे सकाळचं माझं रुटीन चालू आहे. घरातली साफसफाई सगळं करून झालं होतं. बाहेरची पडवी आहे ना, ती इथे मी पुसायला घेतलेली आहे. मागची पडवी पण पुसून झाली होती. सगळ्यात शेवटचं जे काम आहे ते इथे माझं चालू होतं. आज थोडीशी माझी धावपळ, म्हणजे सकाळीसुद्धा आम्ही लवकरच उठलो होतो. म्हणजे नेहमी आम्ही लवकरच उठतो, 5:30च्या दरम्यान कुणालचे बाबा उठतात आणि मी 6च्या दरम्यान उठते. पण आज आम्हाला जायचं होतं तरळ्यामध्ये, म्हणजे बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे थोडीशी आमची धावपळ, घरातलं काम, बाहेरचं बागेतलं काम, ते सगळं पटापट आटपायचं होतं. आणि त्याप्रमाणेच आम्ही आमचा जो दिवस आहे ना त्याची सुरुवात की नाही केली होती. तो खेळतोय, तो बरोबर आहे, तो बरोबर काम करतोय त्याचं. तुझं काम कर, तो त्याचं काम बरोबर करतोय. शेवग्याचा किती पाळा काढतेस? तर इथे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. कुकर बघा माझा लावून झालेला आहे, आणि ही भाजी काढली मी आता. तर पटापट ही भाजी ना करून घेते शेवग्याची. मला ना सगळं पटापट किचनचं काम आवरायचं आहे, कारण तर माझं किचनमध्ये काम चालू आहे. कुणालचे बाबा इथे आपल्या गार्डनमध्ये त्यांचं चालू आहे, काय काय करायचं आहे. थोडंसं आपलं बाहेर जायच्या आधी थोडंसं मोठं उरकून घेऊया. किती दिवस जातील पिकायला? रंग दिसतोय ना चेंज झाल्यावर का? हां हां असं ते नाही ना, ती वरच्या साईडला आहे ना केळी,
ते बघ ना, त्याचा रंग कसा एकदम पिवळ्या पिवळ्या होत चालला असं दिसतं. आतमध्ये मध्ये आहेत ना हा ती एकदम तयार झालेली वाटतात. बाजारात जी असतात ना विकलेली हा 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 तशी वाटतात. मोठी केळी सुट्टी झाली तशी एकदम असं वाटतं की उद्या परत ते केळफुल आहे ना कापून तिकडचं, ते दोन्ही आहेत बघ केळफुल कापून. राहू दे, कोणाला द्यायचं होतं नाही. हा तर ही बघा शेवग्याची भाजी आपली करून झालेली आहे. गॅस बंद करते आणि इथे चपात्या पण केलेल्या आहेत. म्हणजे हा आपला सकाळचा नाश्ता आहे. तर चला, सगळ्यांचा नाश्ता पाणी करून झाला. ह्या दोघांचं पण झालेलं आहे करून. त्यांना आता बांधून ठेवलं आहे, नाहीतर मग मस्ती करत बसतात. आणि कुणालच्या बाबांचा पण नाश्ता करून झालेला आहे. आता आपलं पुढचं काम काय आहे तर बागेतलं काम नेहमीचंच. माझं अजून बाकी आहे नाश्तावारी करायचं. मी म्हटलं नंतरला करीन. नाश्त्याला आपलं हे आहे, काय नाश्त्याला म्हणतो नारळाला आपलं हे फुटायला लागलं असं. काय फुटायला लागले? ते येतात ना नारळाचे हे, काय ते गोल गोल असं ते? हा ते आलंय ना हा, एखाद वर्षानंतर ठरेल नारळ. जाळी. हा ही जाळी आली ना. अच्छा, असं आहे काय? येऊ दे, कधी येतात ते येऊ दे फळं. आपण आपलं काम करत राहायचं. तर मी काय म्हणत होती की ह्यांचं सगळ्यांचं झालं आहे, माझं फक्त बाकी आहे. मी आता नंतरला करणार. आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर, देवपूजा करून झाल्यानंतर नाश्ता करणार आहे. हां आबा हा आहे ना, याच्यावरती स्प्रे मारून मारायला पाहिजे. आता काढून टाकायला पाहिजे काय? गवत. कुठला गवत? आबा हा रस्ता स्प्रे मारायचा ना, आता पाऊस पडत नाही तर संध्याकाळी करूया. तेच बोलतोय. कारण काय माहिती आहे, हम्म, आपल्याला जाती येते ना एकदम बघून जायला लागतं. हां मग तेच तर. जो मध्ये मध्ये आहे ना त्याला सरळ स्प्रे करून टाकायचा, ते गरज नाही. तर आता माहिती काय करतो आम्ही, ही जी झाडं आहेत ना आपली ती आता मोकळी करून घेते. पटकन ते होईल ना, दुसरं काम करत बसलं वेळ जाईल. आपल्याला वेळ आज कमी आहे, त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये थोडंसं बागेचं काम करायचं आहे. हे आपलं आंब्याचं झाड ते करायचं आहे. आणि ते तिकडे संत्र्याचं झाड बघा, ते गवतामध्ये साप झाकून गेले. तर हे 2-3 झाडं जे आहेत हे पटापट आहे ना इकडचं उरकून घेतो. असं सगळं विचार केला. आता बघूया. सकाळच्या वेळेस कशी एनर्जी असते काम करायची, म्हणजे आपण ताकदीचं काम करू शकतो. पण नंतरला मग संध्याकाळच्या वेळेस करायला गेलो ना का होत नाही कामं. त्याच्यामुळे सकाळचं थोडंफार तरी ताकदीचं काम करायचं, असं आहे ते. काटे आणा गेले काय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज ना आमची थोडीशी घाईघाई चालू आहे. म्हणजे आम्हाला आता थोड्या वेळानं जायचं आहे, बाजारात जायचं, म्हणजे तरळ्यात जायचं आहे, ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा लाईन लावायला जायचं आहे. आजचा मुहूर्त काढलेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे आधी ना चौकशी करणार आहे. आधी फोन वगैरे करून आहे ना मी आधी विचारणार ते चालू असतं का. माझं की नाही आधार कार्ड आहे ना ते अपडेट करायचं आहे आणि लाईन वगैरे भरपूर असते, त्याच्यामुळे आधी म्हणजे फोन करून चौकशी करणार चालू आहे का, तरच घरातून निघायचे. पण सगळी तयारी करून ठेवते मी अगोदर, जायचं झालं तर उगाच उशीर नको व्हायला, त्याच्यामुळे सगळं पटापट चाललेलं आहे. तर बागेतलं थोडंसं काम मी केलं. कुणालचे बाबा बाहेर काम करत होते, माझं सगळं आवरायचं पण बाकी होतं आणि थोडासा वेळ जातो. मग देवपूजा वगैरे पण करायची होती. तर मी इथे आले किचनमध्ये. कुणालच्या बाबांचं पाणी आहे ना ते गरम करत ठेवलं आणि किचन पण थोडंसं माझं क्लीन करायचं बाकी होतं, ते करून घेतलं. तर हे करून झालं. त्यानंतर थोडंसं माझं आवरायचं होतं, म्हणजे नुकतीच मी आंघोळ करून बाहेर आली होती आणि तसंच मग पाणी गरम करत ठेवलं इथे मी. देवपूजा पण करायची बाकी होती, तीसुद्धा मी पटकन करून घेतली. आणि तितक्यात कुणालचे बाबा पण आले घरी, त्यांनी पण आंघोळ वगैरे करून घेतली आणि पटकन मग आम्ही निघालो तरळ्यामध्ये जाण्यासाठी. तर चला आता आम्ही फायनली निघालो आहे तरळ्यात जायला. आता किती टाईम जाईल आणि घरी यायला आम्हाला किती वाजतील ते पण आम्हाला काही माहीत नाही आहे. पण आजचं काम पूर्ण करूनच आम्ही घरी येणार आहोत. चला निघूया आता, ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. चला. कोण येते? चला परत, चलो चलो ग्रामपंचायत जातोय.
तर आधार केंद्रात आलो ग्रामपंचायतीमध्ये, भरपूर अशी लाईन आणि आमचा नंबर होता 38वा. म्हणजे आता तुम्हाला काय सांगू, काय गोष्टी झाल्या तिथे शेअर करते तुमच्याशी थोड्या वेळाने. बघा वाघ्या, माझा शेरू एकाला बांधून ठेवलाय आणि एकाला खुल्लं ठेवलेलं आहे. दोघांना जर का सोडली तर दोघं जातील जंगलामध्ये. हा बघा किती लाडात आलाय तो. बाबू तर खाली बस, चल 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 चल, माझं काम आहे. 2:30 वाजता घरी आलो आम्ही आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर जेवलो वगैरे. अजून माझं किचन आवरायचं बाकी, म्हणजे भांडी घासायची बाकी आहेत, कपडे धुवायचे बाकी आहेत. इतकं मला थकाल झालं ना आज. सांगते तुम्हाला, 10:30 पावणे 11ला आम्ही गेलो होतो. जवळजवळ 3-3.5 तास आम्ही तिथं होतो त्या केंद्रामध्ये, आधार केंद्रामध्ये. इतका कंटाळा आला बापरे. लाईन तर होतीच भरपूर आणि मध्ये मध्ये माणसं घुसत होती. 4-5 माणसं मध्ये घुसली. शेवटी कुणालचे बाबा तिथे जाऊन बडबडले. मी सुद्धा बडबडली जाऊन तिथे की आम्ही लाईन लावलेली असताना तुम्ही दुसऱ्या माणसांना का मध्ये सोडताय, असं म्हणजे थोडंफार बोललो आम्ही. आणि त्याच्यामुळे म्हणजे कुठून लांबून माणसं आलेली. आणि ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते मी आता. मला असं वाटतं शेअर करावं, सगळं अशा गोष्टी होतात. शिकली सवरलेली माणसं होती, म्हणजे जी मध्ये मध्ये घुसून गेली ना माणसं, ती सगळी शिकलेली सवरलेली माणसं होती. आणि जी गरीब बिचारी माणसं आली होती, ज्यांची कामं होती, म्हणजे खूप अशा म्हातारा वयस्कर अशा बायका आल्या होत्या, वयस्कर पुरुष मंडळी पण होते. ते बिचारे कधीपासून लाईन लावून त्या आधार केंद्रामध्ये बसले होते. पण शेवटी नंबर हलतच नव्हते. म्हणजे असं का होतं आहे म्हणून मग कुणाला जेव्हा जाऊन पुन्हा बघायला गेले तर नंबर, म्हणजे डायरीमध्ये नंबर सगळ्यांचे लिहिले होते. नंबर आहे तिथेच आहे असं आहे. आणि मागणं माणसं येतात, ओळख काढतायत, आपले कामं करून घेतात, असा सगळा प्रकार चालू होता. शेवटी कुणाला बोलले, मी पण बोलली. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी ते काम आहे ना स्पीडनी चालू झालं आणि पट्टापट सगळ्यांचे नंबर आले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर का नसतं बोललो तर सगळं अजून पण आज पण आमचं काम न राहिलं असतं. पण मला ना खरोखर कधी कधी असं म्हणजे वाईट वाटते एका गोष्टीचं, की आपण कुठेही, आपण सरकारी काम असतं किंवा अजूनही आपली कुठली दुसरी कामं असतात, रांग जेव्हा लावलेली असते तर काही माणसं अशी असतात की ज्यांना मध्ये घुसून कामं करायची हौस का असते, ह्या गोष्टीचं मला कधीच कळत नाही. इतरही माणसं जी आता आली होती ना, गावागावातनं माणसं आली होती. आणि म्हणजे मी कशी बोलायला गेले ना की माझ्या सगळ्यांची ओळख वगैरे होते आणि मी गप्पा मारत बसते, तर माझं तसं चालू होतं. वयस्कर काही मावशी काकी वगैरे होत्या आणि माझ्या वयाच्या पण होत्या काही बायका. तर त्यांच्याशी कसं मैत्रिणीसारखं बोलते मी. मग तेव्हा त्या सांगत की ताई आम्ही इकडनं आलो, आता आमची एसटी चुकेल, मग आम्ही कसं जायचं, तुम्ही कशा आलात, असं म्हणजे त्या चौकशी करतात. की आम्ही म्हटलं गाडीने आलेलो आहोत, असं सगळ्या गोष्टी असतात. आता आमची गाडी होती म्हणून ठीक आहे, चला आम्हाला उशीर झाला काही हरकत नाही आहे, आम्ही कधी पण येऊ शकलो असतो. पण ज्यांचा एसटीने प्रवास आहे, एसटी चुकली का पूर्ण दिवस त्यांचा वाया जातो. आणि मग दुसरी एसटी येईपर्यंत कधी संध्याकाळपर्यंत त्यांना वाट बघावी लागते. काही बायका तर अशा होत्या ना की लहान मुलांना घेऊन आल्या होत्या. आणि मला इतकं वाईट वाटत होतं ना. म्हणजे माझं म्हणण्याचं अर्थ मी तुम्हाला सांगते. मी काय म्हणते की मध्ये घुसणारे लोक असतात ना, निदान तुम्ही त्या लहान मुलांचा विचार तरी करायचा, त्या वयस्कर बायकांचा तरी तुम्ही विचार करायचा, ते वयस्कर आजी आजोबा जे आले त्यांचा तरी विचार करायचा. हे असं आम्हाला मध्ये घुसणं आणि आपली कामं करून घेणं, ह्या गोष्टी ना अजिबात आम्हाला पटत नाही. आम्ही अजिबात असं कधी करत नाही की भले वेळ लागला तरी पण चालून जाईल, पण आपण वाट बघायची आणि आपलं काम करून घ्यायचं. पण झालं आहे फायनली आमचं आज आहे ना, दोघांचं पण काम झालेलं आहे. कुणाच्या बाबांचं पण होतं आणि माझं पण होतं, झालेलं आहे बाबा. आधार अपडेट करायचं काम झालेलं आहे. असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कधी ना असं वाटतं की या विषयावरती नको बोलायला, पण असं वाटतं की जेव्हा चुकीचं असं सगळं होतं ना, त्यावेळेस असं वाटतं की बोलावं. म्हणजे कधी असं वाटतं की आपल्या बोलण्याने जर का काही 2-4 माणसांना फरक पडत असेल तर चांगली गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी. तर चला आता मी माझं ना एडिटिंग करून घेते. माझं एडिटिंग अर्ध झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. मी आता ह्या गाडीमध्ये बसणार आहे. व्हॉइस ओव्हर माझा करायचा बाकी आहे, तर व्हॉइस ओव्हर करायला मी इथे आपल्या गाडीमध्येही बसते. वाघ्या शेरू यांचा आवाज असतो, कुणाच्या बा आतमध्ये TV लावून असतात कधी त्यांना पण टाईमपास करत असतो ना, त्याच्यामुळे मी इथे गाडीतून निवांत बसते. व्हॉइस ओव्हर करत माझं काम इथे आरामात होऊन जातं. चला आता हे पटापट करून घेते व्हिडिओचं काम. नंतर माझं घरातलं किचनचं काम बाकी आहे ते करायचं. सगळ्यात आधी पहिला ह्या काचावर लावून घेते. वाघू शेरू, भाग्या शेरूने असा दंगा केलेला आहे आल्यानंतर. त्यांचं ते नेहमीच असतं. मी जरा पण कोणी 10 मिनिटं गेली ना का त्यांचं चालू होतं. लहान बाळं कशी असतात,
आई लांब गेल्यानंतर तसंच त्यांचं असतं ते. नुसते कुई कुई करून हैराण करून टाकलं होतं. आता भाग्या आहे तिथे बसलेला, शेरूला बांधून ठेवले. चला काम करूया आपलं. मला ना कधी कधी असं गप्पा मारायला असं कधी कधी नाही, मला आवडतं गप्पा मारायला, पण राहून जातं. तर लाईव्ह आहे ना यायचा मी विचार करते. 2 दिवस झाले सारखं माझ्या मनामध्ये येते की लाईव्ह यावं आणि तुमच्याशी बोलावं. पण काय होतंय, इथे रेंजचा भरपूर प्रॉब्लेम असतो. घरामध्ये जास्त अशी काही फारशी रेंज नसते. त्याच्यामुळे लाईव्ह यायच्या आधी मला असा भरपूर असा विचार करावा लागतो की लाईव्ह समजा गेले आणि जर का रेंजचा प्रॉब्लेम झाला तर म्हटलं कसं करायचं. बघते आता रेंज वगैरे मिळते का ना, असं जरा बघावं लागेल. पण जमलं ना तर मी लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे मी. चला जरा एडिटिंग करून घेते पटकन. तर एडिटिंग माझं करून झालं आणि मग मी किचन आवरून घेतलेलं आहे. एकीकडे बाहेर मशीनमध्ये कपडेसुद्धा धुवायला टाकले होते आणि गळ्यामध्ये नेक बँड बघताय तुम्ही, तसं ठेवून मी माझं काम करत होती. कारण दुसरीकडे माझं जे व्हिडिओचं एडिटिंग केलेलं असतं ना ते चेकिंग पण करावं लागतं. म्हणजे पूर्ण व्हिडिओ चेक केल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोचत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण एकीकडे चालू होत्या माझ्या. त्याच्यामुळे ते नेकबँड आहे ना गळ्यात तसंच ठेवलं होतं मी. तर मला त्यांना फारसं असं आवडत नाही, मला नेकबँड वगैरे इयरफोन वगैरे जास्त वापरायला. तर रात्रीचं जेवण मी आता करायला घेतलेलं आहे. चेहरा बघा जाम असं थकल्यासारखं झालं आहे मला. तर पटकन चपाती आणि भाजी. तर हे बघा भाजी माझी करून झालेली आहे. आता चपात्या करायला घेतल्या आहेत. एक 8-10 चपात्या पटकन करते. शेवटचं काम आहे. त्याला पटकन करून घेऊया. आणि कुणाच्या आम्हाला पण थोडंसं बोलायचं आहे. बघा बरं जे प्रकरण झालं तिथे आधार केंद्रामध्ये त्याबद्दल काही लोकांना समजत नाही ते आपले वसिले हे ते लावून पुढे लावून कामं करतात. त्याच्याविषयी थोडं आपल्याला पटलं नाही म्हणाला म्हणून आपण बोललो. बाकी खरं म्हटलं तर माझी ना थोडी चुकी झाली. म्हणजे माझ्या पटकन असं लक्षात नाही आलं. ती गोष्ट मला कॅप्चर करायला हवी होती असं. जे मनाला नाही मी पण असं कसं टेन्शन, मी पण ते लाईन लावून मी पण वैतागली होती. किती वेळ झाला इथे बसून राहायचं. 11 वाजता गेलो, 1-1:15 वाजला तरी 15-20 नंबर 20-22 नंबर आपल्या पुढे होते. 22-23 नंबर असेल ते होत नाही म्हटलं तर नंबर हलतच नव्हते. ते येऊन मागची कोण कोण येत होते. 22व्या नंबरला आलो तिथे बघून गेलो हिचं काय काम झालं. मी काकांबरोबर खाली उभा होतो. बघून थोडं अर्धा पाऊण तासाने आलो तरी तिथे 22वाच नंबर होता. काका पण होते म्हणजे आमच्यासोबत काका पण आले होते. आम्हाला वाटेत भेटले ते. त्यांना पण आम्ही संगाती घेऊन गेलो. बघितलं तर खाली नंबर तो परत वरती गेलो. अर्धा 30-35 मिनिटानंतर बघतो तर ते 22वाच नंबर चालू आहे. हे काय चालू आहे. तेव्हा बोललो थोडं, मनाला नाही पटलं म्हणून आपण बोललो. ते आहे ते आहे, खरं रिअलमध्ये बोलले जरूर येतं. नाही तर आपला उपयोग का, आपलं शिक्षण आपण हे जे केल्याचा फायदा काय, ते आपल्याला बोलायला पाहिजे ते बोलायला पाहिजे. पण नंतरला बोलल्यानंतर मग फटाफट सगळ्यांचे नंबर आले. नंबरची पद्धतशीर झालं ना, कामं सुद्धा सगळ्यांची म्हणजे स्पीड पण वाढला कामाचा. नंबर पण पटापट सगळ्यांचे आले. या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडाफार बदल झाला त्या गोष्टींमध्ये. आपण बोललो नसतो तर कसं आज आपलं कामच नसतं झालं. प्रॉब्लेम पण झाले असते, कित्येक लोक राहिले असते. किती मी आमची 3री फेरी आहे म्हणजे तिकडे जाण्याची. ही 3री फेरी पण आज पण होते की नाही, पण झालं फायनली काम. ह्या सगळ्या गोष्टीत म्हणून असं वाटलं की कुठेतरी थोडंसं बोलावं आपण आणि बघणारे आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचावी. थोडीशी चुकी झाली माझी की मला ते कॅप्चर करायला हवं होतं. मी म्हणजे पटकन असं माझ्या लक्षात नाही आलं. त्याच्यामुळे राहून गेलं कॅप्चर करायचं. नाही तर ते शेअर केलं असतं मी. पण पुढच्या वेळेस ह्या गोष्टी मी लक्षात ठेवीन की अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो आणि जेव्हा आपल्याला अडचणी होतात ना त्या आपण शेअर करायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी बघा चांगल्या नसतात. अशा वाईट गोष्टी पण घडतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. जसं आमच्या आयुष्यामध्ये पण असतात. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा अशा गोष्टींना आपल्याला सामना करावा लागतो. तर कुठेतरी मला असं वाटतं ह्या गोष्टीमध्ये पण बोलायला पाहिजे. चुकीचं आहे तिथे बोलायला पाहिजे. आपण नाही बोललो तर ते सगळ्यांना त्रास असतो. आपल्यालाच नाही, आपल्यावर असणाऱ्या लोकांना सर्वांना त्रास होतो. तिथे बोलून आपण काही सुधारणा झाली तर चांगलं आहे ना. चला काय नाही, कोणाचं चांगलं होत असेल आपण बोलल्यामुळे तर 2 शब्द बोललेले कधी पण चांगले असतात असं आहे ते. आणि हा बघा हा मस्ती करतोय शेरू. हा बघा आगावगिरी करतोय. तर चला मग आजचा व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.